लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या गणेश मंडळाच्या आता प्राणप्रतिष्ठेची प्रक्रिया पार पडलेली आहे। आत्ताच नुकती आरतीसुद्धा पार पडलेली आहे। मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती पण एक मोठी आहे। यावर्षी या गणेश मंडळाचा जवळजवळ 97वा वर्ष आहे आणि मंडळाच्या वतीने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर मंदिराचा जे उज्जैनमध्ये आहे त्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी 50 वर्ष झाल्यानंतर 1977 मध्ये कमळावर बसलेली गणरायाची मूर्ती होती त्या मुख्य मूर्तीची पूजा केल्यानंतर या गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची जी काही आहे आरती करण्यात आलेली आहे। थोड्या वेळातच भक्तांना दर्शनाला सोडण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात पंडॉलमध्ये भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येऊन थांबलेले आहेत आणि थोड्या वेळामध्येच रांगा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या राजाचे दर्शन घ्यायला मुंबईकरांना सुरुवात होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सोबतच आपण पाहू शकतो आरती झाल्यानंतर मोदकाचा प्रसाद गणेश भक्त वाटत आहेत। लालबागमधील मुंबईचा राजा या गणेश मंडळाची खरे तर ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितलं तर 1928 मध्ये या गणेश मंडळाची स्थापना झाली होती। स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्याशी निगडीत देखावे असतील ह्या सादर करून कुठेतरी स्वातंत्र्याची जे मशाल आहे ती धगधगती ठेवली होती। सुभाषचंद्र बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील यांचे देखावे करण्यासोबतच देवी देवतांचे देखावे करण्यासाठी सुद्धा मुंबईचा राजा हे गणेश मंडळ प्रसिद्ध आहे। आणि आता आरती झाल्यानंतर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा हे दर्शनासाठी सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।